अबे खा म्हणते हो ठेवा ठमी जा चालू तारोबा जंगलामध्ये. तसा अक्षय भाऊ येतो म्हणे. ठमी मला त्या सागमनाच्या त्या झाडापाशी थांब म्हणलं. मी येतो म्हणलं मी आपल्या मेटाडोनं. हा आपला माझा नवीन मेटाडो आहे. कसा वाटताय? ह्या मोठ्या डोनी भाय आठवत आहे बहीण डोन का म्हणते बहीण. सारा आपले बंदिश परवडली असते. हे का बहीण नसली घनघट. सारा आपले बैल जुटले असते बड्या ना आणलो असतो. साला टोकर घेता नाही येत. हा बहीणचा बेल्या कुठं गेला का तर त्याची काढतो पाहिजे एवढी मोठी का होतं. भले गेले काय झाला ना ह्या बेल्याला मी येतच मारतो. हा वॉकी टॉकी डेला पण काही कव्हरेज नाही ना काही नाही. साला मला सकाळ वकाळ निघाला पाहिजे होता. बहुत टाइम झाला. ह्या झाडावरून दिसते का का होते का तसं आला बे बेल्या बे बे बेल्या बहीणचा कोट जाऊन आहे का आता. अक्षय भाऊन शिदोरे आणले तर बरं होते. मागून गाडी कोणाची कुठं आहे. अबे ह्या बेल्या हो वाटते बे बेल्या ए बेल्या. आवा अक्षय भाऊ खा म्हणते बहीण. किती वेळ लावला बे मागारपासून थांबून आम्ही. हा बाई तू ठे जाऊ दे बे. हा आपला मेटाडोर पाय बडा आहे ना. हां ह्या जंगलामध्ये वाघांच्या म्हणे ना. अगं तसं म्हणलं तर आमच्या याच्यामध्ये हरिण पण येते. पण आम्ही तुला काही म्हणला हो गे बोट झाला आता या लवकरच लावून माझ्या सांगा या बाईंचा बेल्या मला कसम से बे. हे मेटाडो खाऊन आणलो माहिती का. ए डुकरा भाई निघते म्हणून ह्या आवाजानं चालली राहील भाऊन नाही का. आपल्याला डुकराची दिसला ना साला गोटाच मारू एक लई गोट्या मार्या बा तू ना रानच पाहिली का भाई. अबे ते आपल्याला नाही का म्हशीसारखे दिसते पण ठेले कसं माहिती आहे का. मोठा बुडा राहते अशी ठोकळ राहतील आमची. अबे भरोभर खाते रुटे म्हणलं तू जुता घालून एवढं ऐकत नाही बघ तू. अबे ते तुले नाही समजत. आम्ही शेतकरी माणसं आमची बाई कशी गोट्यासारखी रट राहते. हां खात्या बे तुला मार्केट आहे म्हणजे शेतामध्ये कसं आहे माहीत आहे का. आम्ही पराठी लावली तुरी लावली आणि ते मीरा एकतर म्हणते पाय ते मारलो. पण का झाला आता पाण्यावर आहे. अबे मागं मी नाही का धान पेरले होते. भाई निना झालता त्या भाया काही भेटेस नाही का. मग मलाच ना नवरा बायकोला नाही का आम्हाला त्या निरा कापा लागला असा इरा नाही का. तर ठवा कुठं माहीत धान झाले नाही ते का होत होतं.